तुम्ही कसं काय आले इकडे? दूध घेऊन आले होते. तुम्ही अजून झोपला नाही? नाही, सॉरी म्हणायचं होतं तुला. आज माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि हे बघ, जेन्युइनली मला माहित नव्हतं की तुम्ही मुद्दाम करणार नाही, माहितीये मला. त्यामुळे तुमचं सॉरी परत घेऊन टाका आणि जाओ, झोपा, जाओ. रात्र झाली, जाओ. एक विचारू? माझी आणि गुलालाची काय भानगड आहे? मला गुलाल का आवडत नाही हेच विचारायचं असेल ना तुम्हाला. या गोष्टी जाणून घेऊन तुम्ही काय करणार? कारण काय आहे? कारण आहे. आज माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि ती चूक मला परत रिपीट नाही करायची. पण तुम्हीच म्हणता ना, मी तुमचा कोणीच नाही, आपला काही संबंध नाही. मग चूक केली काय नाही काय एकच. आणि आता तर तुम्हाला कळलंय की मला गुलालाचा त्रास होतोय. तुम्ही गुलाल टाकून टाकून छळू शकता मला, कारण तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्यावर, त्यामुळे तुम्ही बदला तर घेऊ शकता नाही का? कसं आहे ना, मी तुझ्या एवढी निगरगट्ट नाहीये. जर माझ्यामुळे कोणाला त्रास झाला तर त्याचा त्रास होतो, मला नाही सहन होत. त्या दिवशी मी तुझ्या डोक्यावर मारून तिथून पळून जाऊ शकले असते. मी परत आले तुझी अवस्था चेक करायला. तुझे भयंकर इंटेन्शन्स माहीत असून सुद्धा, आणि ही अशी अडकले. वाह, ते भारी आहे तुमचं. एकीकडे चूक झाली म्हणायची, माफी मागायची, झालेल्या त्रासाबद्दल विचारायचं, मलम लावल्यासारखं करायचं, आणि वरनं समोरच्यालाच गिल्ट द्यायचं. ते भारी आहे. तुला गुलालाचा त्रास का होतो? माफ करा, पण